संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उद्या जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे। या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। यामध्ये रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता विलायम मंगल कार्यालय वारुवाडी येथे हॉस्पिटॅलिटी आणि जुन्नर तालुका पर्यटन संदर्भात आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता नारायणगाव बसस्थानक येथे आगमनाने सकाळी 11 वाजता बेनके फार्म हाऊस 14 नंबर येथे लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि रक्षाबंधन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे। नमस्कार, उद्या 18 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ठीक सकाळी 10 वाजता 14 नंबरच्या इथे बेनके फार्म हाऊसला रक्षाबंधनाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे। तसं तर दरवर्षी आमचा बेनके कुटुंब रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा दरवर्षी मोठ्या हजारो महिलांच्या आमच्या भगिनींच्या शुभ हस्ते हा आम्ही साजरा करत असतो आणि त्यात आम्हाला खूप वेगळा आनंद अनुभवायला मिळतो। पण यंदाच्या वर्षी हा आनंद अत्यंत द्विगुणित नाही पण 10 पटीने मोठा झालाय असं मी म्हणेन। कारण या राज्य सरकारने लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य भागातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक चांगलं वरदान ठरणारी अशी योजना ती कालपासूनच आपण ती पाहायला भेटत आहे। आणि या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे आपण जो रक्षाबंधन साजरा करतो 18 ऑगस्टच्या दिवशी स्वतः अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहणार आहेत। अशा या महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला आपण हजारोच्या संख्येने माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मायमाऊली भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिथं उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो। पुन्हा एकदा 18 ऑगस्ट 2024 सकाळी 10 वाजता 14 नंबर इथे बेनके फार्म हाऊसवर आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी नम्रतेची विनंती करतो। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।